नमस्कार, मी गणेश. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर आजच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. फुलंब्री शहरासह तालुक्यात भारतीय स्वातंत्र्याचा 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं शहरातील विविध संस्था, निमशासकीय कार्यालय आणि शासकीय कार्यालय येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण देखील करण्यात आलंय. हर घर तिरंगा या कार्यक्रमामुळे जिल्ह्यातच नव्हे तर देशभरात एक नवचैतन्य पसरलं असून शिक्षकांना तुम्ही पवित्र क्षेत्रात आलात तेव्हा समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो, म्हणून त्यांच्यासाठी तनमन धनानं काम करा आणि नवीन पिढी चांगली घडवा असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी केलंय. चिमुकल्या कार्तिक वजीरचे स्वातंत्र्य दिन शाळेतले भाषण होते सध्या व्हायरल. अंबड तालुक्यातील रेवल गावच्या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या कार्तिकच्या भाषणाची एकच सध्या सोशल मीडियावरती चर्चा. बघूयात नेमकं कार्तिक काय म्हणाला. विधानसभेतही राहील या भ्रमात शरद पवार, उद्धव ठाकरेंनी राहू नये. एमआयएमच्या पक्षाला सोबत घेतल्यास त्यांना फायदाच होईल, अन्यथा नंतर पराभव झाल्यास आम्हाला जबाबदार धरू नका असं सांगत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एमआयएम पक्ष महाविकास आघाडी सोबत जाण्यास तयार असल्याचं बुधवारी स्पष्ट केलं आहे. छत्रपती संभाजी राजे अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झाले होते. संभाजी राजे अचानक अंतरवाली सराटीत आल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं. छत्रपती संभाजी राजे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात देखील चर्चा सुद्धा झाली आहे. गुरुवारी रात्री व्हायरल व्हिडिओमुळे वैजापूर शहरामध्ये दोन गट आमने सामने आले होते. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर वैजापूर शहरामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या जल्लोषात देशभर आनंदाचं वातावरण बघायला असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र एक वेदनादायक घटना घडली, जिच्यामुळे अनेकांच्या मनाला धक्का बसलाय. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शेतकरी आदित्य श्रावण गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अंगावर डीजे ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून शासनाच्या महत्त्वाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात हा विभाग महत्त्वाची भूमिका बजावतो. जिल्ह्यात तहसील उपविभागीय कार्यालय, तलाठी कार्यालय येथे महसूल कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज करणं सुकर व्हावं यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देऊ असं आश्वासन राज्याचे पवन अल्पसंख्याक विकास व मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त जालन्यात दरवर्षी एमआयएम पक्षाच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून एमआयएम पक्षाच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वातंत्र्य दिनानिमित्त दरवर्षी मुस्तकीम हमदुले फाउंडेशन, जमियत उलेमा शहर जालना, चाली ग्रुप यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं. आजही शहरातील जमजम हॉस्पिटल येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा.